आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा नवरा बायकोच्या नात्याचा गोडवा वाढवणारा दिवस. नवऱ्याकडून बायकोला मिळणार ओवाळणी. शनिवार वाड्याबाबत नियम पाळले पाहिजेत, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मवियामध्ये वाजले फटाके. काँग्रेसमधून हर्षवर्धन सकपाळ गटाचा स्वबळाचा नारा. कुठल्या ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये लढणार नाही, भाई जगताप थेटच बोलले. वसईच्या किल्ल्यावर वाद. शिवरायांच्या वेशामध्ये फोटो काढायला केला विरोध. सुरक्षा रक्षक हिंदीमध्ये बोलत असल्यानं झाला वाद. सिंधुदुर्गात पाऊस. जोडणीला काढलेल्या भात पिकाचं नुकसान. विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्गात जोरदार पाऊस. लाडक्या बहिणींची नाराजी होणार दूर. लाडकी बहिणी योजनेच्या ई-केवायसीला तुर्तास स्थगिती. मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा. राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरचं चाक रुतलं. राष्ट्रपतींच्या दक्षिणेच्या दौऱ्यामध्ये घडला प्रकार. धक्का मारून बाहेर काढलं हेलिकॉप्टर. मुंबईची हवा वाईट झाली. दिवाळीच्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषण. श्वसनाचा अनेकांना होतो त्रास. चांदीच्या दरामध्ये 33,000 घसरण. 7 दिवसामध्ये चांदीचा दर पडला. चांदी किलो मागे 1,62,000 आसपास. बिहारमध्ये काँग्रेस आघाडीमध्ये वाद. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस दरम्यान 12 जागांचा वाद. पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गुळ बाजारात. आज गुळाच्या मुहूर्ताचे सौदे संपन्न. रणजित कासलेचे सुरतमध्ये कारनामे सुरूच. खंडणीखोरांच्या आरोपाखाली सुरत पोलिसांकडून कारवाई. टीईटीची पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला. टीईटीसाठी 1,00,000 शिक्षकांचेही अर्ज. सागरी किनारा सेतूच्या भुयारी मार्गामध्ये अपघात. मंगळवारी रात्री झालेल्या अपघातानं वाहतूक मंदावली.